नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आरोग्य विभाग भरती 2021 ग्रुप डी व ग्रुप सी साठी सराव प्रश्नपत्रिका आपण पाहणार. ही 10व्या क्रमांकाची सराव प्रश्नपत्रिका आहे. याच्या अगोदरचे जे काही 9 प्रश्नपत्रिका सराव झालेले आहेत त्या प्रश्नपत्रिका आपल्या व्हिडिओच्या या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता. सामान्य ज्ञानमध्ये आरोग्य विभाग म्हणून प्लेलिस्ट आहे 2021. त्यामध्ये तुम्हाला सर्व सामान्य ज्ञान, जे इंग्लिश जीके सर्व त्यामध्ये आरोग्य विभागाच्या भरतीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कव्हर केलेले आहे. तर मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. या ठिकाणी पहा, आपण आरोग्य विभाग भरती 2021 सर्वांना बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी मराठीचे पहिला विषय आपला मराठी 10 क्वेश्चन 20 गुणासाठी. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कठोर वर्ण निवडा. 3 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. पुढीलपैकी कठोर वर्ण निवडायचा आहे. तर पहा, याच्या अगोदरचे मराठीचे जे आपण वर्णमाला झाले त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिले जे काही 2 असतात ते कठोर असतात, दुसरे असतात मृदू, आणि त्याच्यानंतर तिसरा जो असतो तो असतो अनुनासिक. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट आणि ठ म्हणजे हा पहिला गट आहे. यामध्ये पहा, ठ ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे ठ जो आहे तो कठोर वर्ण असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, संधीचे एकूण किती प्रकार पडतात. 3 सेकंदाचा वेळ आहे. संधीचे एकूण किती प्रकार पडतात. 2, 3, 5 की 8. तर संधीचे एकूण, बरेच विद्यार्थ्यांकडे योग्य आन्सर निवडलेले. तर संधीचे एकूण 3 प्रकार पडतात. संधीचे एकूण 3 प्रकार पडतात. एक म्हणजे स्वर संधी, दुसरं म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरं म्हणजे विसर्ग संधी. असे एकूण संधीचे 3 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, शब्दाच्या जातीचे किती प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. शब्दाच्या जातीचे किती प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. 2, 3, 8 यापैकी नाही. शब्दाच्या जातीचे किती प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर निवडलेला आहे. तर यापैकी ऑप्शन क्रमांक, ज्या विद्यार्थ्यांनी 1 लिहिले ते योग्य आन्सर असणार आहे. शब्दाच्या जातीचे एकूण किती 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. एक म्हणजे अविकारी आणि दुसरं म्हणजे विकारी जाती. तर पहिले असतात त्या विकारी आणि दुसरे असतात अविकारी, म्हणजे अशा 2 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. पोर हा शब्द किती लिंग प्रकारामध्ये मोडतो. पोर हा शब्द किती लिंग प्रकारामध्ये मोडतो. 1, 2, 3. आता लिंगाचे प्रकार किती आहेत. 3. एक म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर पोर हा कशामध्ये मोडतो तुम्हाला सांगायचं आहे. का तिन्हीमध्ये मोडतो, दोन्हीमध्ये मोडतो, की एकमध्ये, का कुठल्यामध्ये नाही. तर पहा, लिंग ओळखत असताना ज्याच्या अगोदर तो लागतो ते पुल्लिंगी असतं, ज्याच्या आधी ती लागतं ते स्त्रीलिंगी असतं, आणि ज्याच्या अगोदर ते लागतं ते काय असतं, नपुंसकलिंगी असतं. तर अशा प्रकारे लिंग ओळखले जाते. तर पोर हे तिन्ही लिंगामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, जर काय पोर आहे हे तिन्ही लिंगामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, सर्वनामाचे किती प्रकार पडतात. सर्वनामाचे किती प्रकार पडतात. 5, 6, 7 की 10. तर सर्वनामाचे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुढे पहा, चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. चाचीचे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रथमा, षष्ठी, पंचमी की संबोधन. आता या ठिकाणी आपण पाहूयात, संबोधनची विभक्ती असते नो. त्याच्यानंतर पहा, पंचमीचं असते ऊन हे असते पंचमीचं. त्याच्यानंतर प्रथमाला प्रत्यय नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी कटलेलं आहे, म्हणजे प्रथमाला कुठलेही प्रत्यय लागले जात नाहीत. म्हणजे राहिलं ऑप्शन आपलं 2, ते म्हणजे षष्ठी, म्हणजे चाचीचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, आज पाऊस पडावा वाक्याचा प्रकार ओळखा. आज पाऊस पडावा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य की स्वार्थी वाक्य. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे, आज पाऊस पडावा. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी. आज पाऊस पडावा हे विद्यार्थी प्रकारचं वाक्य. आता पहा, ज्या वाक्याचा शेवट वा, वी आणि वे, वावी वे याने होतो, सहसा हे वाक्य विद्यार्थी असतं. विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता आणि योग्यता. या ठिकाणी काय शक्यता दर्शवले, आज पाऊस पडावा. या ठिकाणी पहा इच्छा, शक्यता दर्शवली असते, त्यामध्ये काय विद्यार्थी वाक्य असतं. ते कुठलं असतं, विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वाक्याच्या शेवटी वा, वी, वे हे प्रत्यय लागतो ते विद्यार्थी वाक्य असते. या ठिकाणी पहा, वा प्रत्यय लागले म्हणून हे विद्यार्थी वाक्य. अशा प्रकारे तुम्हाला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, शुद्ध शब्द ओळखा. औद्योगिक, औद्योगिक, औद्योगिक की औद्योगिक.
शुद्ध शब्द ओळखायचा आहे, खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत आहेत. तर ऑप्शन क्रमांक, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार. औद्योगिक अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर औद्योगिक, ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, खालील मन अचूक शब्दाने पूर्ण करा. सारा चोराचाच रिकाम जागा. जी काय मन आहे ती अचूक शब्दाने पूर्ण करायचे. सारा चोराचाच रिकाम जागा. मालामाल, कारभार, बाजार की गोंधळ. सारा चोराचाच. बरेच विद्यार्थ्यांनी एखादी योग्य आन्सर दिले. ऑप्शन क्रमांक, ज्या विद्यार्थ्यांनी 3 निवडले ते योग्य आन्सर असणार. सारा चोराचाच बाजार, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ही मन आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची होती. पुढे पहा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कुठला. आनंद या शब्दाचा समानार्थी नसणारा, समानार्थी नसणारा शब्द, नसणारा, समानार्थी नसणारा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, अभियान, दुसरा आहे संतोष, तिसरा आहे प्रमोद आणि 4 नंबर आहे मोद. तर आनंद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अभियान. हा आनंद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द आहे. अभियान म्हणजे काय होते, मोहीम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आनंद म्हणजे संतोष होते, प्रमोद सुद्धा होते आणि मोद सुद्धा, आणि हर्ष, आणि हर्ष म्हणजे सुद्धा आनंद होते. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपले एकूण मराठीचे 10 क्वेश्चन झाले. आता आपण सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न पाहणार 20 गुणासाठी. पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे. पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे. सातारा, सांगली, रायगड की पुणे. पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. याच्या अगोदरचे जे काही 9 सराव प्रश्नपत्रिका झाले त्या प्रश्नपत्रिका पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपलं जे काही चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व विषयाचे प्लेलिस्ट बनवलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. आणि प्लेलिस्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सर्व विषय जे आहे ते सिक्वेन्सनुसार तुम्हाला त्याची तयारी करता येईल. देशभक्ताचा व समाजसेवकाचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो. देशभक्ताचा व समाजसेवकाचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो. सांगली, सोलापूर, हिंगोली की रत्नागिरी. देशभक्ताचा व समाजसेवकाचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलेले ते योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. लॉर्ड कर्झन, कॉर्नवालिस, लॉर्ड कॅनिंग की वॉर्न हेस्टिंग. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॉर्न. या ठिकाणी पहा, वॉर्न हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. वॉर्न हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. कोण, वॉर्न हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, लोकहितवादीचे पूर्ण नाव सांगा. लोकहितवादीचे पूर्ण नाव सांगा, किंवा लोकहितवादी म्हणून कोणाचं टोपण नाव आहे. गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर की यापैकी नाही. लोकहितवादी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे सुद्धा म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, कळसुबाई शिखराची उंची किती आहे. कळसुबाई शिखराची उंची किती आहे, म्हणजेच रिकाम जागा आहे किंवा किती आहे. तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर याची उंची हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पहा, याची उंची तुम्हाला सांगायची आहे, कारण की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर असल्यामुळे याची उंची विचारली जाऊ शकते. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1646 मीटर एवढी कळसुबाई या शिखराची उंची आहे. किती, 1646 मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि महाबळेश्वरची उंची किती, 1438. पुढे पहा आता, आणि सालेर हे पहा 2 नंबरचं शिखर आहे. हे आहे पहा नाशिकमध्ये, याची उंची 1567. पुढे पहा, कोल्हापूरवरून पणजीला जाताना कोणता घाट लागतो, किंवा कोल्हापूरवरून गोव्याला जाताना कुठला घाट लागतो. कोल्हापूरवरून पणजीला जाताना कुठला घाट लागतो. आंबा घाट, आंबोली घाट, फोंडा घाट की कुंभार्ली घाट. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूरवरून पणजीला म्हणजे गोव्याला जाताना फोंडा घाट लागतो. कुठला घाट लागतो, फोंडा घाट लागतो. आता आंबा घाट हा पहा कोल्हापूरवरून रत्नागिरी जाताना आंबा घाट लागतो. त्याच्यानंतर पहा आंबोली घाट हा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दरम्यान लागतो. तर
कुंभार्ली घाट हा कराड आणि चिपळूणच्या दरम्यान कुंभार्ली घाट लागतो, कराड आणि चिपळूणच्या दरम्यान कुंभार्ली घाट लागत असतो. तर कोल्हापूरवरून पणजीला जाताना कुठला घाट लागतो, तर तो फोंडा घाट लागतो. पुढे पहा, उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? जे की भीमा नदीवर आहे. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? परभणी, पुणे, चंद्रपूर की सोलापूर? भीमा नदीवर असलेलं धरण आहे. तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढे पहा, चंपावती नगर हे पांडव काळात या जिल्ह्याचे जुने नाव होते. तर म्हणजे चंपावती नगर हे कुठल्या जिल्ह्याचं जुनं नाव आहे? बीड, जालना, भंडारा की सांगली? चंपावती नगर हे कुठल्या जिल्ह्याचं जुनं नाव आहे? चंपावती नगर. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर चंपावती नगर हे ऑप्शन क्रमांक 1 बीड जिल्ह्याचं जुनं नाव आहे. चंपावती नगर हे बीड जिल्ह्याचं जुनं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, राज्यपाल आपला राजीनामा रिकाम जागा यांच्याकडे देतो. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? राज्यपाल उपराष्ट्रपतीकडे, राष्ट्रपतीकडे, मुख्यमंत्र्याकडे की पंतप्रधानाकडे? राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वच. तर राज्यपाल हा आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. कोणाकडे देतो? राष्ट्रपतीकडे देतो. राज्यपाल हा केंद्र शासनाच्या वतीने राज्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असतो आणि तो राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो. म्हणजे आपला राजीनामा सुद्धा तो कोणाला? राष्ट्रपतीला देतो. पुढे पहा, बिहू कोणत्या राज्याचे नृत्य आहे? बिहू हे कुठल्या राज्याचे नृत्य आहे? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम की सिक्कीम? बिहू हे कुठल्या राज्याचे नृत्य आहे? यावर सुद्धा आपले व्हिडिओ झालेले आहेत. 2 ठोकळा लेक्चरसुद्धा आपले आहेत, तर ते प्लेलिस्टमध्ये दिलेले आहे. सामान्य ज्ञान प्लेलिस्टमध्ये ठोकळा लेक्चरसुद्धा आहेत. बिहू कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर बिहू हे आसाम राज्याचे नृत्य. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बिहू हे आसाम राज्याचे नृत्य. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आसाम बिहू. आता गणित आणि बुद्धिमत्तेच्या ठिकाणी प्रश्न पाहूयात. पहा, वर्गमुळामध्ये 36 49, पुढच्या प्लस वर्गमुळामध्ये 25 49 प्लस वर्गमुळामध्ये 9 49. याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आता वर्गमुळामध्ये 36 आहे म्हणजे ही कुठल्या 6चा वर्ग आहे. त्याच्यानंतर पहा, हा 7चा वर्ग आहे, प्लस 25 कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे, प्लस 49 7चा वर्ग आहे. त्याच्यानंतर पहा, 9 कितीचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे आणि 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी पहा 7 7 7 म्हणजे छेद जर समान असेल तर आपण डायरेक्ट वरची बेरीज करू शकतो. म्हणजे पहा, 6 आणि 5 झाले 11, 11 आणि 3 किती झाले? 11 आणि 3 झाले 14, 11 आणि 3 झाले 14 आणि हे 7 7 म्हणजे 7 पैकी हा सर्वांचा जर पाया म्हणजे या ठिकाणी जर छेद समान असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकच अंक घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी आपण घेऊया 7, म्हणजे 7 1 7 7 2 14 म्हणजे 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहा 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. पुढे पहा, 10 गुणिला 50 प्लस 8 गुणिला 50. या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 10 गुणिला 50 प्लस 8 गुणिला 50. तर पहा, या ठिकाणी 10 आणि 10 गुणिला जर 50 जर केलं तर पहा 10 पाच्या आता या ठिकाणी येते 500. कारण की पहा 5 1 5 आणि हे 2 शून्य प्लस त्याच्यानंतर 8 5 40, 8 5 किती झाला 40 म्हणजे झाला 400 म्हणजे 500 आणि 400 झाला 900 म्हणजे 900 किती ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 900 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा, ज्यावेळेस एकाच गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि कंस दिलेला असतो त्यावेळेस सोडायची सिक्वेन्स पहा. सर्वप्रथम कंस सोडायचा, कंस झाल्याच्या नंतर भागाकार करायचा, भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार करायचा, गुणाकार झाल्याच्या नंतर बेरीज आणि बेरीजच्या नंतर वजाबाकी. अशा स्वरूपामध्ये आपल्याला म्हणजे एकाच गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दिला असेल तर या सिक्वेन्सनुसार करावे लागते. म्हणजे आपण या ठिकाणी पहा 900 येणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, जर आता याच्यानंतर पहा 3ऱ्या नंबरचा आहे. जर 4 गुणिला 9 गुणिला 3 बरोबर 4 व 5 गुणिला 3 गुणिला 1 बरोबर 3 तर 9 गुणिला 9 गुणिला 7 बरोबर किती? हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी गुणाकार करत जर बसाल तर या ठिकाणी तुमचं चुकून जाईल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बेरीज करू शकता, वजाबाकी करू शकता, गुणाकार भागाकार कुठलीही प्रोसिजर करून तुम्हाला या ठिकाणी 4 आणायचा आहे. या ठिकाणी 4 आणायचा आहे. या ठिकाणी गुणाकार दिला याचा अर्थ गुणाकारच असेल असं नाही, कारण की गणितचा क्वेश्चन आहे, हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला लॉजिक लावावंच लागेल.
पहा 4 गुणिला 9 गुणिला 3 बरोबर 4 व 5 गुणिला 3 गुणिला 1 बरोबर 3, तर 9 गुणिला 9 गुणिला 7 बरोबर किती? तर पहा या ठिकाणी आता आपण 9चा आणि याचा जर गुणाकार जर केला तर 4 या ठिकाणी येणार नाही. याची बेरीज वजाबाकी का कुठली जरी प्रोसिजर केली तर या ठिकाणी आपल्याला 4 येणार नाही. अशा वेळेस आपल्याला करायचं काय, तर अशा वेळेस सर्वांची बेरीज करा. आता पहा 9 आणि 4 झाले 13, 13 आणि 3 झाले 16, 16 कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी लिहिला 4. 5 आणि 3 झाले 8, 8 आणि 1 झाला 9, 9 कितीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग आहे 9, म्हणून या ठिकाणी लिहिला 3. आता या ठिकाणी पहा 9 9 18, 18 आणि 7 होते 25, तर 25 कोण्या संख्येचा वर्ग आहे? तर 25 आहे 5चा वर्ग. 5 ऑप्शन कितीमध्ये? पहा ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा 49, 5 आणि 81, 10, 121, 20, 169 रिकाम जागा बरोबर काय येईल? बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहेत, कारण की सर्वात जास्त बुद्धिमत्तेवर फोकस मारलं जात आहे सध्या प्रश्नपत्रिकेमध्ये. मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्यामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्तेचे क्वेश्चन विचारले जात आहेत. पहा अशा वेळेस करायचं काय, ज्यावेळेस पहा 49, 49च्या नंतर झाला 5, म्हणजे संख्या वाढत आहेत लगेच कमी होत आहे, संख्या वाढत आहे लगेच कमी होत आहे. अशा वेळेस काय करा, ज्यावेळेस पहा संख्या वाढत आहेत लगेच कमी होत आहे, म्हणजे एक संख्या वाढत आहे एक संख्या कमी होत आहे, त्यावेळेस आपल्याला एक संख्या सोडून एक याचं लॉजिक लावावं लागतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. जर तुम्हाला संख्या मला जर आली असेल, त्यामध्ये पहा पहिला अंक मोठा, त्याच्यानंतर दुसरा छोटा, त्याच्यानंतर लगेच मोठा, त्याच्यानंतर लगेच छोटा, अशा स्वरूपामध्ये जर आलं तर तुम्हाला काय करायचं, एक संख्या ॲड सोडून तुम्हाला या ठिकाणी करायचं. आता पहा 49च्या नंतर झाला 81, 81च्या नंतर झाला 121, 121च्या झाल्यानंतर 169. आता पहा 5च्या नंतर झाला 10, 10च्या नंतर झाला 20, 20च्या नंतर आता या ठिकाणी काय होणार, अशी या ठिकाणी सिक्वेन्स लावावं लागते, म्हणजे एक सोडून एक. आता पहा हा 7चा वर्ग आहे, 49 हा 7चा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे, त्याच्यानंतर हा 11चा वर्ग आहे आणि हा 13चा वर्ग आहे, म्हणजे या ठिकाणी मूळ संख्येचा वर्ग दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा 5च्या नंतर 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 दोन्ही आला 40, म्हणजे या ठिकाणी असणार 40. म्हणजे कितीमध्ये ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, 40 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, जर 12 गुणिला 7 बरोबर 480 आणि 9 गुणिला 8 बरोबर 207, तर 13 गुणिला 7 बरोबर किती? आता याचा गुणाकार जरी केला तर या ठिकाणी 408 येणार नाही. बेरीज करा, वजाबाकी करा किंवा याचा वर्गसुद्धा करून त्याचं प्लस करू शकता. अशा वेगवेगळे तुम्हाला लॉजिक लावायचे आहेत. 12 गुणिला 7 गुणिला बरोबर 408 आणि 9 गुणिला 8 बरोबर 207, तर 13 गुणिला 7 बरोबर किती? वेळ संपलेला आहे. तर पहा या ठिकाणी 12 गुणिला 7, आता 12चा पाडा 7 पर्यंत म्हणा. 12 1 12 24, 12 36, 12 44, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 7 किती झाले 84. म्हणजे 84ला काय केलं त्यांनी, 84ला केलं 408. तर आपण 84ला काय करून आपण 408 करू शकतो का? हां, पहा या ठिकाणी जे काही 4 आहे ते सुरुवातीला घ्या. 4 सुरुवातीला घेतल्याच्या नंतर आपल्या मनाने या ठिकाणी 0 द्या आणि या ठिकाणी 8 लिहा, म्हणजे झालं 408. त्याच्यानंतर पहा आता 9 8 72, 9 8 किती आलं 72, 9 8 आलं 72, म्हणजे या ठिकाणी शेवटचा अंक सुरुवातीला घेतला होता, तर या ठिकाणी आपण शेवटचा अंक सुरुवातीला घेऊयात, म्हणजे सुरुवातीला लिहूया 2, त्याच्यानंतर आपल्या मनाने एक 0 द्यायचा आणि 7 नंतर लिहायचा, म्हणजे आला या ठिकाणी 207. आता 13 7 13 1 26 39 44 65 63 63 7 91, 13 7 येते 91, 13 7 येते 91, म्हणजे शेवटी आला 1, म्हणजे 1 सुरुवातीला घेऊयात, त्याच्यानंतर मनाने 0 देऊयात आणि त्याच्यानंतर 9 लिहूयात, म्हणजे पहा 109 येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन पहा 109 कुठे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात. पुढे पहा योग्य वेन आकृती निवडा. आता या ठिकाणी तुम्हाला योग्य वेन आकृती निवडायची आहे. भारत महाराष्ट्र मुंबई, भारत महाराष्ट्र मुंबई योग्य आकृती तुम्हाला या ठिकाणी निवडायची. या ठिकाणी पहा सहसंबंध तुम्हाला लावायचा आहे. भारत म्हणजे भारताचा महाराष्ट्राशी कसा संबंध आहे, महाराष्ट्राचा मुंबईशी कसा संबंध आहे, या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. वेळ संपला. तर पहा या ठिकाणी भारत म्हणजे हा झाला मोठा भारत, ठीक आहे, भारतामध्ये आहे महाराष्ट्र, ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावायचा. तर पहा अशा स्वरूपाची आकृती ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा भारत, भारतामध्ये आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई, अशा स्वरूपामध्ये. पुढे पहा
जर 1 जानेवारी 2005ला सोमवार आल्यास 1 जानेवारी 2001 रोजी कोणता वार असेल? आपले कॅलेंडरवरचे गणिते सुद्धा झालेले, त्यामध्ये हा क्वेश्चन घेतला होता आणि या कन्सेप्टवर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 1 जानेवारी 2000ला जर सोमवार असल्यास 1 जानेवारी 2001 रोजीचा वार तुम्हाला काढायचा आहे. तर प्लेलिस्टमध्ये सुद्धा गणितचे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, ते सुद्धा पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहा 1 जानेवारी 2000 रोजी कोण वार आहे? सोमवार आहे. म्हणजे 2001 लीप वर्ष आहे. आता लीप वर्ष ओळखायचं कसं? तर ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात किंवा जे काही शेवटचे अंक असतात त्याला जर 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. म्हणजे ज्या 2000ला 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे हे काय लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षामध्ये समोरच्या म्हणजे पुढच्या वर्षामध्ये त्याच तारखेचा वार हा 2 दिवसांनी पुढं जातो, 2 दिवसांनी समोर जातो. म्हणजे पहा 1 जानेवारी 2001चा वार म्हणजे एका वर्षाचं अंतर आहे. म्हणजे आपल्याला 2 दिवस समोर जावे लागेल. म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार आणि बुधवार, म्हणजे बुधवार असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 1 जानेवारी 2000ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2001ला येणार बुधवार. ऑप्शन क्रमांक पहा 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आणि साधं वर्ष जर असेल तर फक्त आपल्याला 1 दिवस समोर जायचं असतं त्याच तारखेच्या दिवशी. पहा पुढे पहा, 4 वाजून 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती? 4 वाजून 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण काढायचा आहे. यावर सुद्धा घड्याळाचे टॉपिक सुद्धा आपण 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता. तुम्ही जर आपल्या प्लेलिस्ट जर चेक केल्या तर आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला 100% याचा फायदा होईल. 4 वाजून 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंतर किती? आता पहा, घड्याळे वर्तुळ आकृती असतं म्हणजे घड्याळामध्ये एकूण 360 अंश असतात. आता आपल्याला पहा घड्याळामधला कोण काढायचा. तर पहा त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 30h - 11/2 गुणिला m. आता h म्हणजे या ठिकाणी तास, m म्हणजे मिनिट. तर पहा हे सूत्र आहे 30 गुणिला h - 11/2 गुणिला m. या सूत्रामध्ये आता आपल्याला टाकायचं. आता 30 जशा तशी लिहा. 30 लिहिल्याच्या नंतर h म्हणजे काय? तास किती दिले आपल्याला? 4 - 11/2 गुणिला मिनिट किती आहे? 10. मिनिट किती आहे? 10. आता या ठिकाणी पहा, आता आपण या ठिकाणी पहा भागाकार करूयात. या ठिकाणी 5 1 बे 1 बे 5 10 म्हणजे आला 5चा. म्हणजे 11 गुणिला जर 5 केलं तर आलं 55. आलं किती? 55. म्हणजेच आता 3 चोक 12 120. 120 - 55. 120 मधून जर 55 जर गेलीत किती राहतात? पहा 10तून या 0 मध्ये 10तून 5 गेला राहिला 5. त्याच्यानंतर पहा आता 1 11तून 5 गेला राहिला 6. म्हणजे 65 अंशाचा कोण या ठिकाणी होणार? ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पहा परत एकदा, पहा 30h म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला सूत्र लक्षात आलं असेल. तर पहा 30 लिहा. 30च्या नंतर लिहा 4 - 11/2 गुणिला m. ची किंमत किती आहे? 10. m म्हणजे मिनिट आहे 10. म्हणजे बे 1 बे 5 10. आता 11 5 झाला 55. 11 5 झाला 55. म्हणजेच आता 3 चोक 12. 3 चोक 12 म्हणजे 120 - 55. 120 - 55 या ठिकाणी जर केलं तर कोण निघणार? आता 10तून 5 गेला राहिला 5. या ठिकाणी पहा 1 राहिला म्हणजे हा 1 इथं घेतला. म्हणजे 11तून 5 गेला राहिला 6. म्हणजे 65 अंशाचा कोण होणार आहे? म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, गाळलेले पद शोधायचं आहे. गाळलेले पद शोधा. AEIO रिकाम जागा. या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी असणार 3. आता यू कसं काय आलं? या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पहा इंग्रजी जे काय अल्फाबेट आहेत ABCD यामध्ये 5 स्वर आहेत. 5 स्वर म्हणजे होवेल साऊंड आहेत. यामध्ये पहा AEIO आणि U आहेत, म्हणून या ठिकाणी यू आलेले. म्हणजे ऑवेल साऊंडची या ठिकाणी सिक्वेन्स त्यांनी दिलेले. म्हणजे जे काय आपले स्वर आहेत त्या स्वराची मालिका या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. कधी कधी जे काय आपले वार असतात संडे मंडे याचे जे काय पहिले अक्षर आहेत ते या ठिकाणी आपल्याला कधी सुद्धा देतात. ह्या मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अशा वेळेस आपली सिक्वेन्स म्हणजे लागत नाही, त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे स्वर आहेत आणि जे काही संडे मंडे ट्यूजडे हे असतात याचे पहिलं अक्षर कधी कधी आपल्याला दिलं जातं. वेगळा घटक निवडायचा आहे. जानेवारी मार्च एप्रिल आणि मे. जानेवारी मार्च एप्रिल आणि मे. जानेवारी मार्च एप्रिल आणि मे.
तर कॅलेंडरचा सुद्धा आपला टॉपिक झाले, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा स्वरूपामध्ये प्रश्न आल्याच्या नंतर ओळखायचे कसे. तर पहा, ज्यावेळेस असे वार दिले जातात त्यावेळेस आपल्याला करायचं काय असतं, एक तर ते काय करतात, एक तर एक आड सोडून एक देतात. उदाहरणार्थ जानेवारीच्या नंतर देतात मार्च, म्हणजे एक सोडला, त्याच्यानंतर देतील एप्रिलच्या नंतर एक सोडून जून, अशा स्वरूपामध्ये याचे बदल करतात. किंवा जे काही दिवस असतात याचे दिवसावर सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात. आता काही महिने 31चे आहेत, काही 30चे आहेत, आणि एक महिना आहे जो 28चा आणि कधी 29चा असतो. म्हणजे लीप वर्ष असेल तर 29चा आणि साधं वर्ष असेल तर तो 28चा, तो आहे फेब्रुवारी महिना. अशा स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जानेवारी आहे 31चा, मार्च सुद्धा आहे 31चा, मे सुद्धा आहे 31चा, मात्र एप्रिल हा महिना आहे 30चा. एप्रिल महिना आहे 30 दिवसाचा, म्हणून या ठिकाणी वेगळा घटक असणार एप्रिल. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. अशा साध्या स्वरूपावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये कन्फ्यूज होतं आपल्याला. या ठिकाणी पहा, लॉजिक लवकर लागत नाही, कारण की सर्व महिने दिसतात, परंतु याचे वेगळे कसं काढायचं आपल्याला त्या ठिकाणी लवकर समजत नाही, आणि आपल्याला त्या ठिकाणी जो काही परीक्षेचं डिप्रेशन असतं त्यावेळेस आपल्याला वेळेवर आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला सराव होणं ही खूप महत्त्वाचं आहे. आता तांत्रिक प्रश्न पाहूयात. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? फुंक, मेडल, चॅडविक की रॉस? तर जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे फुंक या शास्त्रज्ञाने. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला, तर फुंक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. जीवनसत्वाचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे पाण्यात विरघळणारी, दुसरी म्हणजे मेदात विरघळणारी. तर क, ब आणि क म्हणजे बी आणि सी. बी आणि सी हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, बाकीचे हे मेदात विरघळणारे जीवनसत्व आहेत. म्हणजे जीवनसत्वाचे कधी विचारलं जाईल की जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार पडतात, तर जीवनसत्वाचे एकूण 2 प्रकार पडतात. दुधामध्ये कोणत्या प्रकारची, आणि पहा या ठिकाणी दुधामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. दुधामध्ये कुठल्या प्रकारची शर्करा असते? लॅक्टोज, फ्रुक्टोज, सुक्रोज की यापैकी नाही? तर दुधामध्ये ऑप्शन क्रमांक 1 लॅक्टोज प्रकारची शर्करा असते. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, लॅक्टोज प्रकारची शर्करा असते दुधामध्ये. पुढे पहा, प्लेग कोणत्या जीवाणूपासून होतो? प्लेग हा आजार कुठल्या जीवाणूपासून होतो? एरियाना पेस्टिस, साल्मोनेला टायफी, एंट्रोव्हायरस की यापैकी नाही? प्लेग. प्लेग हा 1898 मध्ये पहा भारतामध्ये पसरला होता. तो पुणे शहरामध्ये पसरला होता, आणि 1898 मध्ये प्लेग या रोगाची शुश्रूषा करत असताना या ठिकाणी पहा भारताची म्हणजे काय समाजसेविका महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी म्हणजे अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांचं प्लेग या आजाराने निधन झालेलं आहे. तर प्लेग हा 1998 मध्ये भारतामध्ये पुणे या शहरामध्ये पसरला होता. तर हा उंदरापासून होणारा आजार आहे, आणि एकदा झाल्याच्या नंतर हा कधीच न होणारा आजार आहे प्लेग. तर प्लेग हा कुठल्या जीवाणूपासून होतो? तर एरियाना पेस्टिस या जीवाणूपासून होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आरोग्य सेवक भरती हा विचारलेला प्रश्न आहे, पहा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्लेग कशापासून होतो? एरियाना पेस्टिसमुळे होतो. आता साल्मोनेला टायफीमुळे काय होतो? तर साल्मोनेला टायफीमुळे विषम ज्वर होतो. तर एंट्राव्हायरसमुळे पोलिओ होतो. एंट्राव्हायरसमुळे कुठला आजार होतो? तर पोलिओ आजार एंट्राव्हायरसमुळे होतो. पुढे पहा, कोणत्या रोगाचा रक्त नमुना रात्री घेतात? कुठला रोग आहे असा की ज्याचा रक्त नमुना फक्त रात्रीच घेतला जातो? तर टायफॉइड, गोवर, कांजण्या की हत्ती रोग? कोणत्या रोगाचा रक्त नमुना फक्त रात्रीलाच घेतला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, हत्ती रोगाचा रक्त नमुना नेहमी रात्रीलाच घेतला जातो. हत्ती रोगाचा रक्त नमुना रात्रीला घेतला जातो, आणि हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी, आणि 5 ऑगस्ट हा हत्तीरोग दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे हत्तीरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो 5 ऑगस्ट, आणि हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी आहे. तर हत्ती रोगाचा रक्त नमुना हा नेहमी रात्रीच घेतला जातो, कारण की रात्री 8:30 ते 12, रात्री 8:30 ते 12च्या दरम्यान हे काही जीवाणू ते रक्तामध्ये प्रवेश करतात, आणि दिवसभर ते आपल्या लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात. मात्र रात्री 8:30 ते 12च्या दरम्यान ते आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात हत्ती रोगाचे जीवाणू. त्यामुळे हत्ती रोगाचा रक्त नमुना हा नेहमी रात्रीलाच घेतला जातो. पुढे पहा, डासाच्या अवस्था किती आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. 4, 2, 5 की 8? डासाच्या किती अवस्था आहेत? डास म्हणजे आपला मच्छर. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, डासाच्या एकूण 4 अवस्था आहेत. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, गॅग्रीन हा रोग रिकाम जागा या अवयवास होतो. गॅग्रीन वेगवेगळे आजार कुठल्या अवयवास होतात यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर गॅग्रीन हा रोग रिकाम जागा अवयवास होतो. पायाला होतो, हाताला होतो, डोळ्याला की मानेला?
तर गॅग्रीन हा आजार आपल्या पायाला होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गॅग्रीन हा आजार आपल्या पायाला होतो. गॅग्रीन आजारामध्ये आपला पाय सडत जातो, त्याला काय गॅग्रीन असे म्हणतात, म्हणजे गॅग्रीन हा आजार पायाला होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, प्लेग रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? प्लेग रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? डास, ढेकूण, मातकून की उंदीर? वरतीच तुम्हाला सांगितलेले प्लेग रोगाचा प्रसार कशामार्फत होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्लेग हा उंदरापासून होतो. उंदराच्या अंगावर जे काही पिसवा असतात, या उंदरापासून मानवाला प्लेग हा आजार होतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि उंदीर या शब्दाचे अनेक वचन होत नाही, म्हणजे उंदीरचं अनेक वचन आणि एक वचन एकच आहे, ते म्हणजे उंदीर. उंदीर हा सुद्धा मराठीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पहा 8 नंबरचा प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते किंवा लिंबाच्या रसामध्ये कुठलं आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कुठलं आम्ल असतं? तर लिंबाच्या रसामध्ये ऑप्शन क्रमांक पहा 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सायट्रिक आम्ल लिंबाच्या रसामध्ये असतं. सायट्रिक आम्ल हे लिंबाच्या रसामध्ये असतं. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, स्टार्च हा रिकाम जागा पदार्थ आहे. स्टार्च हा रिकाम जागा पदार्थ आहे. स्टार्च पिष्टमय, स्निग्ध, लिपिड की नायट्रोजन युक्त? स्टार्च हा कुठल्या प्रकारचा पदार्थ आहे? तर स्टार्च हा पिष्टमय पदार्थ आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्टार्च हा पिष्टमय पदार्थ आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, कोरोनापासून मुक्त होणारे पहिले राज्य कुठले? कोरोनापासून मुक्त होणारे पहिले राज्य कोणते आहे? केरळ, बिहार, गोवा की उत्तर प्रदेश? कोरोना या आजारापासून मुक्त होणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? तर कोरोनापासून मुक्त होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? तर तो आहे लक्षद्वीप. आणि कोरोनापासून मुक्त होणारे पहिले राज्य कुठले? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे 3, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी पहा, इथं 2 झाले, या ठिकाणी सुद्धा 2 झाले, हे 3 आहे ऑप्शन. म्हणजे गोवा हे पहा कोरोनापासून मुक्त होणारं पहिलं राज्य आहे मित्रांनो, गोवा. कोरोनापासून मुक्त होणारं पहिलं राज्य आहे गोवा. तर अशा प्रकारे तांत्रिक 10 प्रश्न आपले झाले. यामध्ये कुणाला तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कुठल्या प्रश्नावर तुम्हाला डाऊट असेल किंवा कुठला प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं करेक्शन करून घेऊयात. पुढे पहा, इंग्लिश क्वेश्चन 10 मार्क 20. तर पहा, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीजचा तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा आहे. इंडस्ट्रीज 4 ऑप्शन तुमच्या समोर, योग्य ऑप्शन निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इंडस्ट्रीज म्हणजे हार्ड वर्किंग. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. इंडस्ट्रीचा समानार्थी शब्द हार्ड वर्किंग. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, गिव्ह अँटोनिम्स ऑफ, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचे. अटॅक. अटॅक म्हणजे काय? हल्ला करणे, चढाई करणे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अटॅक करणे म्हणजे हल्ला करणे, तर डिफेन्स म्हणजे बचाव करणे. डिफेन्स म्हणजे बचाव करणे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, अ रेड लेटर डे मीन्स अ रेड लेटर डे, याचं तुम्हाला मिनिंग सांगायचे. अ रेड लेटर डे खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन समोर आहेत, तर योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर याचं योग्य ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. अ रेड लेटर डे म्हणजे ऑस्पिशियस डे. अ रेड लेटर डे म्हणजे ऑस्पिशियस डे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अ रेड लेटर डे म्हणजे ऑस्पिशियस डे म्हणजे स्मरणात राहण्याजोगा दिवस. म्हणजे जसं की या ठिकाणी पहा 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपल्या हमेशा स्मरणामध्ये म्हणजे न विसरणारा दिवस आहे. म्हणजे ऑस्पिशियस डे म्हणजे अ रेड लेटर डे. पुढे पहा, आता या ठिकाणी तुम्हाला एडम सांगायचे. तर पहा, कट द गार्डियन नॉट. कट द गार्डियन नॉट या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. टू सॉल्व अ डिफिकल्ट प्रॉब्लेम, टू रिझर्व द पोझिशन, टू चेंज फॉर बेटर, अनकम्फर्टेबल पोझिशन. कट द गार्डियन नॉट या ठिकाणी तुम्हाला योग्य मिनिंग सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर खूप वेळेस विचारलेली आहे ही. पहा या ठिकाणी, द
या ठिकाणी पहा कट द गॉर्डियन नॉट म्हणजे या ठिकाणी टू सॉल्व्ह अ डिफिकल्ट प्रॉब्लेम, टू सॉल्व्ह अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अवघड प्रश्न सोडविणे, याला काय म्हणतात, कट द गॉर्डियन नॉट म्हणजे डिफिकल्ट किंवा अवघड प्रश्न सोडविणे. पुढे पहा कॉपर इज रिकाम जागा युजफुल मेटल, कॉपर इज रिकाम जागा युजफुल मेटल. आता तुम्हाला पहा ज्यावेळेस आपण आर्टिकलचा घटक घेतला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले आर्टिकल कशा स्वरूपामध्ये लिहिले जातात. पहा आर्टिकल लिहित असताना सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय, तर या ठिकाणी जो काय पहिलं अक्षर असतं याचा उच्चार मराठीमध्ये कशा स्वरूपामध्ये होतो हे तुम्हाला सर्वप्रथम लिहायचं, त्याच्यानंतर तुम्हाला रिकाम जागा भरायची. आता पहा युजफुल, युजफुल हा शब्द कसा लिहिला जाईल, युजफुल, युजफुल, यूजफुल अशा स्वरूपामध्ये लिहिला जाईल. आता तुम्हाला जे काय पहिलं अक्षर आहे हे यूज आहे म्हणजे हा मराठीतला स्वर आहे का, जर मराठीतला जर स्वर असेल तर त्या ठिकाणी ॲन यूज करायचं, जसे की अ आ ई यापैकी जर उच्चार होत असेल पहिल्या अक्षराचा तर त्या ठिकाणी ॲन वापरायचा, आणि जर या व्यतिरिक्त म्हणजे व्यंजनाचा जर उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी अ वापरायचा. म्हणजेच पहा या ठिकाणी यू हे व्यंजन आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा आपल्या व्हिडिओ आपल्या ज्या चॅनल आहे त्यावर इंग्लिशची सुद्धा प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये आर्टिकल, प्रेपोजिशन सर्व टॉपिक किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे पहा इफ आय रिकाम जागा हिम आय गिव्ह हिम युअर मॅसेज, इफ आय रिकाम जागा हिम आय. आता हा टेन्सवरला आहे तर या ठिकाणी टेन्सचा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. 4 ऑप्शन आहेत, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर पहा मीट आणि कॅन हे तर होणार नाही, त्याच्यानंतर पहा मीटिंग आणि विल हे सुद्धा होणार नाही, आणि याच्यानंतर पहा विल म्हणजे साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ कधीच जोडीला नसतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ हा नेहमी एकमेकाच्या जोडीला असतो. साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ हा नेहमी एकमेकाच्या सोबत चालतो. म्हणून पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इफ आय मीट हिम आय विल गिव्ह युअर मॅसेज. आता मॅसेज या ठिकाणी पहा मॅसेजची स्पेलिंग लक्षात ठेवा, म्हणजे पहा इफ आय मीट हिम म्हणजे मी जर त्याला भेटलो, तर आय विल म्हणजे मी जर त्याला भेटलो तर मी काय करेल, त्यात तुमचा जो काही मॅसेज आहे, तुमचा जो काही संदेश आहे मी त्याला नक्की देईल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा बाय हुम वॉज द गेट, बाय हुम वॉज द गेट. आता या ठिकाणी पहा बाय आल्याच्या नंतर हुम जर असेल तर ते नेहमी पॅशिव्ह व्हायचं असतं. कुठलं असतं, पॅशिव्ह व्हायचं असतं, म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅशिव्ह व्हाईसचं हे सेंटेन्स असणार आहे. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, पॅशिव्ह व्हाईसमध्ये व्ही नेहमी जे काय बाय आहे, बायच्या नंतर पहा बायच्या अगोदर जे काय होरबाय आणि होरबा नेहमी व्ही3 वापरलं जातं, होरबाई नेहमी व्ही3 वापरलं जातं. आता हे पॅशिव्ह व्हाईसचं वाक्य आहे तर व्ही3 या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बाय हुम वॉज द गेट. आता हे काय होरबाय, होरबाच्या नंतर नेहमी व्ही3 वापरलं जातं, कशामध्ये, पॅशिव्ह व्हाईसमध्ये, म्हणजे ओपनड. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा गिव्ह फेमिनाईन फॉर गॉड, फेमिनाईन म्हणजे काय, स्त्रीलिंगी. आता या ठिकाणी गॉड म्हणजे देव, तर गॉडची या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी सांगायचं आहे. गॉड लाईक, गॉड लेडी, गॉडलेस की यापैकी नाही. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गॉडचं होतं गॉडलेस. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा गिव्ह नाऊन फ्रॉम ऑफ ॲडव्हाइस. आता ॲडव्हाइस नाऊन कशा स्वरूपामध्ये ओळखायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ॲडव्हाइसचं तुम्हाला या ठिकाणी नाऊन ओळखायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे ॲडव्हाइसफुल आणि नन ऑफ दीज. तर पहा ज्या शब्दाचे शेवटी सी त्याच्यानंतर TION MENT अशा स्वरूपामध्ये शब्द लागले जातात त्यावेळेस पहा हे नाऊन असतं, त्यावेळेस काय नाऊन असतं. आता ॲडव्हाइस हा शब्द याच्या ठिकाणी पहा सी कुठं लागलेले, तर ऑप्शन क्रमांक पहा म्हणजे या ठिकाणी पहा TION MENT आणि सी हे प्रत्येक लागलेलं फक्त एकच आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲडव्हाइसचं जे काही नाऊन आहे ते होणार आहे ॲडव्हाइस. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी IMP प्रश्न खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हा पाठच करून टाका. शेवटचा प्रश्न पहा आता लॉ कोड रिकाम जागा स्टॅम्प्स. आता म्हणजे कायद्याचा जो काही कलम असते, कलमाच्या समूहाला काय म्हणतात, कोड असे म्हणतात. कलमाचा जो काही समूह आहे त्याला कोड असे म्हणतात, तर स्टॅम्पच्या समूहाला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्टॅम्पच्या समूहाला कलेक्शन असे म्हणतात. परभणी जिल्हा परिषद विचारलेला प्रश्न आहे, तर स्टॅम्पच्या समूहाला काय, कलेक्शन असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण एकूण 50 क्वेश्चन पाहिलेले आहेत. ग्रुप डी साठी एकूण
50 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा. गुड नाईट सर्वांना, गुड नाईट. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद. आणि आपले जे काही चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्ट सर्वांचे आहे, ते प्लेलिस्ट तुम्ही 100% पहा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.